च्या नंतर जगभरामध्ये जागतिकीकरण, खुलेकरण, खाजगीकरण याचं वारं वाहायला लागलं. भारतामध्ये सुद्धा तेव्हाचे पंतप्रधान PV नरसिंहराव ज्यांची आता जन्मशताब्दी चालू आहे, त्यांनी खूप मोठे निर्णय, अतिशय वेगळे असे, म्हणजे ते ज्या परंपरेत वाढलेले होते त्या काँग्रेसी परंपरेमध्ये नेहरू यांनी जी समाजवादी आर्थिक धोरणं राबवली होती त्याच्या नेमकं विरोधामध्ये हे सगळे जागतिकीकरणाचं पर्व सुरू झालेलं होतं आणि हे निर्णय घेणं मोठं धाडसाचं होतं. तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अर्थमंत्री असलेले मनमोहन सिंग जे नंतर पंतप्रधान झाले, ह्या दोघांनी मिळून अतिशय धाडसाने खुलीकरणाची काही धोरणं आपल्या देशामध्ये राबवायला सुरुवात केली आणि त्याचे एक चांगले सकारात्मक असे परिणाम आपल्याला दिसायला लागले. पण नेमकं त्याच वेळेस हे खुलीकरणाचं जे काही धोरण आपण अवलंबलेलं होतं हे शेतीमध्ये सुद्धा यावं अशी आग्रही मागणी तेव्हा शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी यांनी आणि इतरांनी पण केली होती. तो जो डंकेल प्रस्ताव होता की जागतिक पातळीवरचा व्यापार खुला करण्याच्या संदर्भामध्ये, त्याच्यामध्ये भारतीय सरकारने जेव्हा आपण सामील झाल्याच्या आपण त्याच्यामध्ये सह्या केल्या आणि त्यावेळेस एक आकडेवारी आपण दिली होती आणि तेव्हा आपण अधिकृतरित्या कबूल केलं होतं की आम्ही जागतिक पातळीवरती शेतमालाला जो भाव भेटतो त्याच्यापेक्षा कितीतरी कमी भाव आमच्याकडे देतो. म्हणजे ही आपण अधिकृत असा पुरावा देऊन ठेवलेला होता की आम्ही शेतीची लूट करतो. म्हणजे 100 रुपये समजा एखाद्या वस्तूला आपल्या भारतामध्ये भाव असेल, म्हणजे जागतिक पातळीवरती जर 100 रुपये भाव असेल तर उणे जवळपास 72% उणे सबसिडी ज्याला म्हणतात, म्हणजे आपल्याकडे त्याच्यात 28 रुपये शेतकऱ्याला भेटावेत अशी आपण व्यवस्था करत होतो. अपेक्षा अशी होती की जागतिक पातळीवरती खुलकरण आल्याच्या नंतर, व्यापार खुला झाल्याच्या नंतर शेतीमध्ये सुद्धा हा व्यापार खुला व्हावा. दुर्दैवाने नंतरच्या काळातसुद्धा हे फारसं घडलं नाही. शेतीमध्ये मात्र लायसन, कोटा, परमिट ही जी जुनी व्यवस्था होती तीच कायम राहिली. बाकीच्या क्षेत्रामध्ये ही सगळी व्यवस्था बंद झाली. म्हणजे बाकीच्या क्षेत्रामध्ये स्पर्धा सुरू झाली आणि सर्वसामान्य लोकांना त्याचा फायदा व्हायला लागला. म्हणजे घर बांधणी, म्हणजे सिमेंटवरती अतिशय निर्बंध होते, सिमेंट खुलं झालं आणि बांधणीचा जो मोठा व्यापार होता, घर बांधणीचा व्यवसाय होता, तो भरभराटीला आला. इतकंच नाही, शैक्षणिक क्षेत्रामध्ये खाजगी, महाराष्ट्रामधलं उदाहरण आहे की 82-83च्या नंतरच खाजगी महाविद्यालय यायला लागली. अभियांत्रिकी महाविद्यालय वसंतदादा पाटील यांच्या काळातला तो निर्णय होता आणि 90च्या नंतर त्याला गती आली. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खाजगी जे व्यापारी त्याच्यामध्ये आले, उद्योग आले, स्पर्धा आली, ह्या सगळ्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना व्हायला लागला. मोबाईलचं तर अतिशय साधं उदाहरण आहे की एकच BSNL सारखी कंपनी होती, तेव्हा लँडलाईन मिळण्याची मारामार होती, त्यासाठी नंबर लावावा लागायचा, मग तो फोन आल्याच्या नंतर मोजक्याच लोकांना त्याचा वापर व्हायचा. ह्याच्या नेमकं उलट उदारीकरणाच्या पर्वामध्ये वेगवेगळ्या ह्या क्षेत्रातल्या, दूरसंचार क्षेत्रातल्या कंपन्या आल्या. एकच दूरदर्शनसारखं चॅनल आपल्याला दिसत होतं. नंतरच्या काळामध्ये विविध वाहिन्या आल्या आणि त्यांच्या आपसातल्या स्पर्धांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये विविध अभिनेत्यांना पण संधी मिळाली, बातम्या यायला लागल्या मोठ्या प्रमाणामध्ये. सगळ्या क्षेत्रामध्ये खुलीकरणाच्या नंतर स्पर्धा आली आणि त्या स्पर्धेचा फायदा झाला. हे चित्र दिसत असताना मात्र शेतीमध्ये असं झालेलं नाही. आत्ता जी नुकती बातमी आलेली आहे की शेतमालाच्या व्यापारावरती देशांतर्गत आता फार मोठ्या प्रमाणात जी बंधनं होती ती कमी करून शेतमाल पूर्ण भारतभर विकता यावा अशी सोय आता शासनाने केलेली आहे. काही जणांना आश्चर्य वाटेल, म्हणजे त्यांना माहिती नसतं की जगभरात तर सोडाच, देशाच्या अंतर्गत शेतमाल विकायला परवानगी नव्हती. एका राज्यातला शेतमाल दुसऱ्या राज्यामध्ये जर न्यायचा असेल तर त्याच्यासाठी परवानगी नव्हती. म्हणजे महाराष्ट्र आणि शेजारचं तेव्हाचा आंध्र प्रदेश, आताचा तेलंगणा, यांच्या बाबतीमध्ये तर असं व्हायचं की इकडचा कापूस, तेव्हा कापूस एकाधिकार योजना होती आणि त्यांनी दिलेला भाव कमी असेल तर शेतकरी त्यांचा कापूस घेऊन बाजूच्या राज्यामध्ये, तेलंगणामध्ये म्हणजे आताच्या जायचे. तेव्हा सीमेवरती हा कापूस अडवल्या जायचा, शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल व्हायचे आणि बातमी अशी यायची वर्तमानपत्रामध्ये की चोरटा कापूस पकडला. शेतकऱ्यांची तेव्हा असं म्हणणं होतं की चोरटा कसा होईल, ज्या शेतकऱ्याने घामाने तो पिकवला आणि हे काही दुसऱ्या देशामध्ये जाऊन विकतात असं नाही, ह्याच देशाच्या अंतर्गत
तसंच आपल्याकडे ऊस कारखाने जेव्हा होते, आपल्याकडे लागून खाली कर्नाटकातले कारखाने जेव्हा ऊसाला जास्त भाव द्यायचे, तेव्हा आपले शेतकरी आपला ऊस बाजूच्या कारखान्यात राज्यातल्या कारखान्यामध्ये नेत असताना त्याच्यावरती पण कारवाई व्हायची आणि तेव्हासुद्धा मोठी आंदोलनं त्या सगळ्यासाठी झालेली होती. तसंच तेलंगणातला, तेव्हाचा आंध्र प्रदेश, तांदूळ जेव्हा महाराष्ट्रामध्ये यायचा तेव्हा त्याला बंदी होती, कारण की तिथं तांदूळ स्वस्त होता. म्हणजे असं एक विचित्र चित्र स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर सुद्धा होतं की देशाच्या अंतर्गत शेतमाल, अन्नधान्य, भाजीपाला, दूध, फळफळावळ यांच्या विक्रीसाठी प्रचंड मोठे अडथळे आणले जायचे आणि याचं कुणीच उत्तर अधिकृतरित्या सांगत नव्हतं की असं कशामुळे. त्याचं एक अनधिकृत उत्तर असं होतं की सर्व कारखान्यांना कच्चा माल म्हणून जो शेतमाल लागतो तो अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध असावा म्हणून ही व्यवस्था करण्यात आलेली होती आणि त्याचा फायदा फार मोठ्या प्रमाणात शेतीशी संबंधित जे उद्योग आहेत ते घेत होते. म्हणजे ज्या गव्हाला, पंजाबमध्ये गव्हाचं कोठार आहे तो गहू इकडं आणायला बंदी असायची, तांदूळ इकडे आणायला बंदी असायची, पण ह्याच तांदळाचे विविध पदार्थ करून ते जर व्यावसायिकरित्या बाजारपेठेमध्ये यायचे तर त्यांना बंदी नसायची आणि त्याचा फायदा दुसरेच घ्यायचे. किंवा रेशनिंगवरती अन्नधान्याची जी व्यवस्था होते त्याचा फायदा मोठ्या प्रमाणामध्ये खाजगी उद्योग घेतात. हे सगळं चित्र जर मिटवायचं असेल तर शेतकऱ्यांनी कितीतरी काळापासून अशी मागणी केलेली होती की देशांतर्गत तरी किमान, खरं तर बाहेर पण असावं, पण पहिली पायरी म्हणून देशांतर्गत शेतमाल मोठ्या प्रमाणामध्ये विक्रीला जे अडथळे आहेत ते दूर करावेत. कांद्याच्या बाबतीत हे वारंवार घडलेलं आहे. पूर्ण जगभरातला जो कांदा आहे त्याच्यातला 10 ते 12% कांदा एकट्या लासलगाव आणि त्या परिसरात म्हणजे नाशिकच्या परिसरामध्ये होतो. इतकी ताकद त्या परिसराची होती. म्हणजे जर आपण कांद्याचे भाव ठरवण्याची, जगभरातल्या कांद्याचे भाव ठरवण्याची ताकद त्या परिसरामध्ये होती, पण आपण याचा कुठलाही वापर करून घेतला नाही. उलट कांद्याचे भाव थोड्या काळासाठी वाढले तर त्यावरती बंधनं अशा पद्धतीनं आणायचे की काही दिवसातच कांद्याचे भाव मातीमोल व्हायचे. अक्षरशः शेतकऱ्यांना आपला कांदा रस्त्यावरती फेकून द्यावा लागायचा. कितीतरी भाजीपाल्याच्या बाबतीमध्ये, टमाट्याच्या बाबतीमध्ये असं घडलेलं आहे की शेतकऱ्यांनी जो माल विकण्यासाठी बाजारामध्ये आणला त्याला इतकी कमी किंमत भेटली की त्याला ते वापस नेणंही परवडू नये म्हणून शेतकरी ते फेकून द्यायचे आणि निघून जायचे. आज शासनाने जेव्हा हा निर्णय घेतलेला आहे की देशांतर्गत शेतमालाची जी बाजारपेठ आहे ती पूर्णपणे खुली व्हावी आणि म्हणजे शेतमाल इकडून तिकडे नेण्यासाठी त्याचा जो समजा ट्रान्सपोर्ट जे करायचे, वाहतूक व्यवस्था आहे त्याच्यासाठी परवानगी भेटावी, हा अतिशय स्वागतार्ह निर्णय आहे. याच जोडीने शेतमालाशी संबंधित जो बाकीचा उद्योग व्यापार आहे त्याच्यामध्ये सुद्धा लायसन कोटा परमिट राज बाजूला होऊन त्याच्यामध्ये पण एक खुलेपणा यायला पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये गेल्या 5 महिन्यात उभ्या देशाने असं अनुभवलं की इतक्या सगळ्या अडचणी असतानासुद्धा केवळ एकमेव शेती क्षेत्र असं होतं की ज्या क्षेत्राने कधीही अशी तक्रार केली नाही. कोरोनाच्या काळातसुद्धा आता जी खरीपाची जी लागवड झालेली आहे ती मोठ्या प्रमाणात आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेली आहे. त्यांना आलेल्या सगळ्या अडचणीवर मात करून शेती उद्योग उभा राहिलेला आहे, शेती व्यवसाय जो उभा राहिलेला आहे त्यांनी कुठलीही म्हणजे मजूर आम्हाला भेटत नाहीत अशी तक्रार केली नाही. त्यांना मिळणारं बियाणं किंवा काही ठिकाणी बियाणं उगवलं नाही, अशा सगळ्या अडचणीवर मात करून त्यांना लागणारी खतं, सगळ्या अडचणीला मात करून त्यांच्याकडं जे मजूर काम करत होते, सालगडी ज्याला आपण म्हणतो, त्यांचा वापर चांगल्या पद्धतीनं करून, जसं बाहेर तक्रार झाली की कारखाने बंद पडले की कामगारांचं कसं आणि सगळे गळे काढायला लागले. मोठ्यातले मोठे उद्योगपतीसुद्धा असं म्हणायला लागले की बाबा आमचा कारखाना बंद आहे आणि आम्ही काही आमच्या कामगारांना पगार देऊ शकत नाही, पैसे देऊ शकत नाही. फक्त शेतकरी असा होता या काळातसुद्धा कुठल्याही शेतकऱ्याने आपल्याकडे काम करणाऱ्या गड्याला कामावरून कमी केलेलं नाही. इतकंच नाही, जसं स्थलांतराचा मोठा प्रश्न शहरामधून तांडेच्या तांडे आपल्या गावाकडे जात आहे त्याचा अतिशय मोठा राजकीय प्रश्न तयार केला गेला, त्याच्यावरून राजकारण तापलं. मजुरांसाठीच्या रेल्वे आणि त्याच्या संदर्भातल्या मारामाऱ्या वैचारिक पातळीवर आपण जेव्हा बघायला लागलो, काही मजूर हे प्रवास करत असताना त्यांचा जीव गेला आणि त्याचं मोठं भांडवल करण्यात आलं. पण अशी एकही बातमी आली नाही की एखाद्या गावातून लोकांनी स्थलांतर केलेलं आहे, खेड्यातून लोकांनी स्थलांतर केलं अशी बातमी नाही आली या काळातसुद्धा. म्हणजे आजही छोटी गावं आणि शेती व्यवस्था हिनं आपल्याकडचे मजूर जतन करून ठेवले, म्हणजे त्यांचं काळजी घेतली. सगळं मनुष्यबळ जे शेतीवर अवलंबून होतं ते सगळं त्यांनी पोचलं ह्या सगळ्या काळामध्ये कुठलीही तक्रार न करता आणि सगळ्यांना 2 वेळचं जेवू घातलं. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या, आज जेव्हा शेतमाल खुला होतो आहे
संपूर्ण लॉकडाऊनच्या या काळामध्ये 5 महिन्याच्या काळामध्ये अन्नधान्याची कुठलीही कमतरता शेतकऱ्यांनी भासू दिली नाही. ही आपल्या शेतीची फार मोठी ताकद आहे आणि ह्या शेतकऱ्याचे उपकार आहेत भारतीय माणसावरती, सगळ्या इतर लोकांवरती, की त्यांनी लॉकडाऊनच्या कठीण काळातसुद्धा लोकांना जीव घातलेला आहे. शेतमाल ज्या पद्धतीनं आता खुला झालेला आहे त्याच्यावरची सगळी कृत्रिम बंधनं आता हटली पाहिजेत. तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य शेतकरी मागतो आहे की आता शेती म्हणजे वेगवेगळे आधुनिक बियाणं त्याला वापरायला पाहिजे. जसं कापसाच्या बाबतीमध्ये STBT कॉटन तुम्ही वापरायला द्या, जेनेटिकली मॉडिफाईड GM बियाणं तुम्ही द्या. हे सगळं तुम्ही जर करू दिलं तर हा शेतकरी आजही इतक्याही विपरीत परिस्थितीत सगळ्या देशाला पुरेसं अन्नधान्य द्यायला तयार आहे. नव्हे त्यानं ते प्रत्यक्ष कृतीमध्ये करून दाखवलेलं आहे. शेतमालाच्या व्यापाराच्या बाबतीमध्ये जी बंधनं आता उठवलेली आहेत त्याचं अतिशय मनपूर्वक स्वागत. इतकंच नाही, भविष्यातसुद्धा शेतमालाच्या प्रक्रियेवरची पण बंधनं पूर्णतः उठली पाहिजेत. आणि देशांतर्गतच नाही तर देशाच्या बाहेरसुद्धा निर्यातीची संधी भेटली तर हा शेतकरी आपल्या देशाला अतिशय मौल्यवान असं परकीय चलन पण मिळवून देऊ शकतो. त्यासाठी शेतमालाचा व्यापार ही अतिशय कळीची गोष्ट आहे आणि कोरोनामध्ये सिद्ध झालेलं आहे की शेतकरी देशाला वाचवू शकतो, शेतकरी देशातल्या सर्व लोकसंख्येला पोसू शकतो आणि सांभाळू शकतो. अॅनालायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.